सर्वप्रथम जगामध्ये गणराज्य व्यवस्था निर्माण करणारे पहांदी पारो कोपार पारो टिको राणी दुर्गावती मिळावी रायताळा जंगल जल जंगल आणि जमीन ही आदिवासींनाच मिळावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे कोमराम भीम तंट्या मामा वयाच्या 25व्या वर्षी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे बिरसा मुंडाजी त्या संपूर्ण महापुरुषांचा लढा ज्यांनी संविधानिक पद्धतीने लढले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या एकूण 150 महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करते व मंचावर उपस्थित असणारे संपूर्ण पदाधिकारी आणि माझे संपूर्ण सहकारी सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम, जय मुनिवासी, जय सेवा, जय जोहार. आजचं जे आंदोलन आहे हे चरणबद्ध आंदोलन होतं आणि 3 टप्प्यामध्ये आयोजित केलेलं होतं. जो पहिला टप्पा आपण 13 तारखेला काढलेला आहे आणि आजचं हे दुसरं चरण आहे आणि यानंतर 2 सप्टेंबरला तिसरं चरण आहे जे जिल्हास्तरीय आहे. बुट्टीबोरे तहसील लेवलला आपण हे जिल्ह्याला न घेता आपण बुट्टीबोरेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क अर्चना तालुका अध्यक्ष या नात्याने मी माझी 100% शक्ती लावून मी माझे बुद्धिस्ट अनुयायी शुभचिंतक आणि पदाधिकारी इथे आणू शकलेली आहे आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मी साथ सेवा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि आदिवासी एकता परिषदेची आजची आपली ही लढाई अनुसूचित 5 आणि 6 म्हणजे बाबासाहेबांनी आदिवासींकरता लिहिलेलं वेगळं संविधान ज्या संविधानामध्ये हे लिहिले गेलेलं आहे की जंगल आणि जमीन ही फक्त आदिवासींचीच आहे. हे संविधानामध्ये नमूद आहे आणि जे आदिवासींना मिळालेलं आहे ते आदिवासींना मिळालंच पाहिजे याकरता आपल्याला लढायचं आहे. कारण की भरपूर आदिवासी समाजाला आपली लढाई कसली आहे हे सुद्धा माहीत नाही. आपण या भारताच्या पृथ्वीवरती किती श्रीमंत व्यक्ती आहे हे सुद्धा माहीत नाही. बाबासाहेबांनी अनुसूचित 5 आणि 6 हे देताना जमिनीचा खालचा भाग आणि जमिनीचा वरचा भाग हा आपला आहे आणि त्यामध्ये जमिनीच्या आतमध्ये असणारा धातू जे जर्मन आहे, स्टील आहे, सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे यासारख्या 80 प्रकारच्या धातू ज्या जमिनीतून निघतात आणि त्याचा फायदा वर्चस्व एक पूंजापती म्हणजे उद्योगपती करून घेतो आणि आदिवासीला ते माहीत सुद्धा नाही. एवढंच नाही तर आज आदिवासी ज्या जंगलामध्ये निवास करत आहेत जो बाबासाहेबांनी जो अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की जंगलाची सुरक्षा फक्त आदिवासी करू शकतो. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या जंगलाचं संरक्षण आदिवासी करू शकतो त्या जंगलामध्ये आदिवासींना सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे. त्यांना मारून त्या लोकांना जंगलातून बाहेर काढण्यात येत आहे. त्यांच्याच मध्ये त्यांचे नक्षलाईट तयार केले जात आहेत आणि भावाला भावाच्या हाताने मारल्या जात आहे. एवढं मोठं षड्यंत्र आज शासन व्यवस्था करत आहे आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीये. त्याच पद्धतीने अनुसूचित 5 आणि 6 मध्ये दिलेले हक्क आणि अधिकार आणि जंगलाचं संरक्षण हा आदिवासीच करू शकतो. याकरता हे संघर्ष करण्याकरता हे आंदोलनाकरता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे प्रत्येक वेळेला आदिवासी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या सोबत राहणार, नेहमी त्यांना साथ सहयोग करणार असा मी ते शब्द देते आणि प्रत्येक वेळेला जेव्हाही गरज पडली तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने एक तालुका अध्यक्ष या नात्याने मी प्रत्येक वेळेला त्यांना साथ सहयोग करेल, समर्थन करेल आणि त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांच्या लढाईमध्ये प्रत्येक वेळेला सामोरे येण्याचा मी प्रयत्न करणार. एवढेच बोलते आणि थांबते. जय जोहार, जय मुनिवासी.